पुण्यात अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. कोंडावा परिसरात 3 ते 4 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल 43 जणांना ताब्यात घेतले आहे. पहाटेच्या वेळी झालेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पण ही कारवाई नेमकी कशी झाली, पोलिसांच्या हाती गांजा कसा लागला आणि 43 जणांना ताब्यात घेण्यामागचे नेमके कारण काय, चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. पुण्यात अंमली पदार्थाच्या वाढत्या व्यवहारांविरोधात पोलिसांकडून विशेष कारवाई सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कोंडावा परिसरात पोलिसांनी धडक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कारवाई दरम्यान 3 ते 4 किलो गांजा जप्त करण्यात आला. इतकेच नाही तर गांजा खरेदी किंवा संबंधित व्यवहारासाठी आलेल्या 43 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर कोंडावा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना अंमली पदार्थांच्या व्यवहाराबाबत माहिती मिळाल्यानंतर संबंधित परिसरात लक्ष ठेवण्यात आले. संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. कारवाई दरम्यान संशयी व्यक्तीची चौकशी करण्यात आली आणि गांजाचा साठा जप्त करण्याची माहिती समोर आली आहे. जप्त केलेले गांजाचे नेमके वजन, त्याची किंमत आणि तो कुठून आणला होता याबाबत पुढील तपास केला जात आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये सर्वांचे लक्षवेधी बाब म्हणजे 43 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती. आता पोलिसांच्या तपासात या सर्वांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे? हे सर्वजण गांजा खरेदी करण्यासाठी आले होते का? या व्यवहारामागे एखादं मोठं नेटवर्क आहे का? गांजाचा पुरवठा कुठून केला जात आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या पुढील तपासातून समोर येणार आहेत. पुणे हे शिक्षण आणि रोजगारीसाठी देशभरातून तरुण येणारे मोठे शहर आहे. त्यामुळे अंमली पदार्थांचा वाढता व्यवहार हा पोलिसांसाठी मोठं आव्हान आहे. गांजा किंवा इतर अंमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली आहे. पण केवळ विक्रेत्यांवर कारवाई करून हा प्रश्न पूर्णपणे सुटणार नाही. अंमली पदार्थांचा पुरवठा करणे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि त्यापर्यंत पोहोचणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर कोंडावा परिसरातील या कारवाईत 3 ते 4 किलो गांजा जप्त आणि 43 जण ताब्यात घेतले आहे. या कारवाईमागे नेमके कोणाचं नेटवर्क आहे? गांजा कुठून आला आणि या प्रकरणात पुढे आणखी कोणाची नावे समोर येतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या पुढील तपासानंतर या प्रकरणाची आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी युगवेद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.